जय भीम 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 अरे बघता काय सामील व्हा अरे बघता काय शामिल व्हा अरे बघता काय शामिल व्हा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम भारतीय संविधानाचं जय हो संविधानाचं जय हो भारतीय संविधानाचं जय हो बाबासाहेब 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही. अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही. आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे संविधान जाणणाऱ्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचं जय हो ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचं जय हो अरे कोण आले रे कोण आले भीम ब्रिगेडचे वाघ आले अरे कोण आले रे कोण आले भीम ब्रिगेडचे वाघ आले अरे आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे संविधानाचं जय हो भारतीय संविधानाचं जय हो जय 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 भीम जय भीम जय भीम ही ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचं जय हो ही ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचं जय हो भारतीय संविधानाचं जय हो भारतीय संविधानाचं जय हो अरे आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे परभणी येथील घटनेचा जय हो भीम ब्रिगेड जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो भारतीय संविधानाचं जय हो भारतीय संविधानाचं जय हो वीज वृत्तीच्या समाजकंटकाला फाशी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजकंटकाचा जातीवादी समाजकंटकाचा पुतळ्याचं दहन आम्ही केले। त्याचे कारण असे आहे की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व त्याच्यासमोर असलेली संविधानाची उद्देशिका त्याचे फलक या पुतळ्याच्या दोन्ही पुतळ्याची त्यांनी विटंबना केली आणि त्याला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन प्रशासन असेल यांनी त्याला माथेफिरू म्हणून असे घोषित केले। पण माझी अशी विनंती आहे की आणि आमच्या निदर्शनात असं आलं आहे की आम्ही महाराष्ट्र असेल, अमरावती जिल्हा असेल, शहर असेल आणि कोणताही तालुका असेल त्या तालुक्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर अनेक माथेफिरू फिरतात, अनेक पागल लोक फिरतात, काही बाहेर देशातले लोक इकडे आले आहेत ते फिरतात, पण त्यांना अनेक पुतळे महापुरुषांचे पुतळे लागतात पण ते कधीच अशी नीच घटना करत नाहीत। पण यानं कशी केली, यानं त्या ठिकाणी असलेले मंदिर आहेत, हे आहे, पुतळे आहेत, त्या ठिकाणची त्याने विटंबना केली नाही। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या फलकाचीच याने विटंबना केली, तोडफोड केली। म्हणून हा माथेफिरू नसून याने हे हेतुपुरस्पर केले आहे आणि हेतुपुरस्पर केले असून त्याला जाणीवपूर्वक कोणीतरी करायला लावलं आहे। याच्या मागे सुद्धा मास्टर माइंड आहे। माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बदलापूर येथील घटनेच्या आरोपीला आपण एन्काउंटर केले त्याचप्रमाणे याचं एन्काउंटर करा किंवा याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपण फास्ट ट्रॅकमध्ये आपण न्यायालयामध्ये अशी आपण एक याचिका दाखल करावी। आणि असे न झाल्यास तर आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना असेल, आंबेडकरी जनता असेल आणि आंबेडकरी चळवळीतील पूर्ण जितक्या संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरून आम्ही याचा निषेध करू आणि येणाऱ्या काळात जर या आरोपीला फाशी झाली नाही तर आम्ही मोठे आंदोलन उभारू आणि आंदोलनामध्ये जे न्याय सुव्यवस्थेचा जो अर्थ येईल याला जबाबदार गृहमंत्री राहतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील, उपमुख्यमंत्री राहतील आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत हे राहतील अशी विनंती करतो। आणि ज्याप्रमाणे आता सध्या क्रेज चालू आहे की बांगलादेशमध्ये आमचे हिंदू बांधव खतऱ्यामध्ये आहेत आणि जागोजागी गावागावात शहरात मोर्चे निघत आहेत, त्याचप्रमाणे महायुतीचं सरकार
या उद्देशिकेचं ज्या दलालाने ज्या समाजकंटकाने तोडफोड केली त्याच्यासाठी असेच आपण सर्व ठिकाणी गावागावात महायुती हे आपले मोर्चे काढतील का असा माझा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना प्रश्न आहे. जय भीम, जय संविधान.